मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमन सायलीला विचारते, काय ग अर्जुन कुठे आहे? तेव्हा अस्मिता देखील म्हणते, हो ना, मी तुला विचारणारच होते की तुम्ही दागिना घ्यायला गेला होतात, मग अर्जुन कुठे राहिला? तेव्हा सायली म्हणते, दागिना घ्यायला गेलो होतो आम्ही, पण तेथेच मला प्रिया भेटली, मग मी आले तिच्यासोबत. काहीतरी काम होतं त्यामुळे ते म्हणाले की तू पुढे जा, मी येतो नंतर. आता येतच असतील पण ते, असं सायली खोटं खोटं सांगते. तेव्हा प्रताप आता हसतो आणि म्हणतो, झालं म्हणजे कधी नव्हे ते अर्जुन बायकोसाठी दागिना घ्यायला गेला आणि तिथे सुद्धा त्याला कामच आठवलं. तेव्हा सगळेजण आता हसू लागतात. तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो, असं कसं? हे पहा, मी आलोय बायको आधी आणि काम नंतर, आणि म्हणूनच सगळं काही काम सोडून मी बायकोच्या मागे मागे इकडे आलो. तेव्हा रविराज आता म्हणतो, ये ये ये, अरे ज्युनियर ये तू. अरे केव्हापासून मी तुला फोन करत होतो, तुला सांगू, मला ना तुला स्वतःहून आमंत्रण द्यायचं होतं. तेव्हा अर्जुन तेवढ्याच हक्काने म्हणतो, अरे सिनियर, स्वतःच्या घरात येण्यासाठी कशाला उगीच आमंत्रण हवंय, बघ मी आलो की नाही. तेव्हा अस्मिता विचारते, आता आलायस ना, मग काय दागिना घेतला बायकोसाठी बघू बरं. तेव्हा अर्जुन आणि सायलीची आता कोंडीच होते, कारण त्यांनी दागिना वगैरे काही घेतलेला नसतो. अर्जुन शांत होतो आणि सायलीला इशारा करतो. दोघेही एकमेकांकडे बघतात. तेव्हा सगळ्यांनाच आता कुतूहल असतं की नक्की अर्जुनने आपल्या बायकोसाठी असा काय खास दागिना दसऱ्यासाठी घेतला असेल. कल्पना म्हणते, अरे दाखव ना, काय दागिना घेतला, कारण सायलीने आम्हाला सांगितलं तू तिला दागिन्यांच्या दुकानामध्ये तर घेऊन गेला होतास. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो गेलो होतो आम्ही, दागिन्यांच्या दुकानात ना गेलो होतो आणि आम्ही बरेच दागिने सुद्धा बघितले, हो की नाही सायली? पण मम्मा, अगं तुझी सून चॉईसेस खूप असतात हा तिचे, तिला ना त्यातला एकही दागिना नाही आवडला अगं. तेव्हा सायली आता कुसुमकडे बघतच राहते. तर कुसुम तिला इशारा करून विचारते, खरंच नाही आवडला का? सायलीकडे त्याचं उत्तर नसतं. सगळेजण आश्चर्याने अर्जुन सायलीकडे बघतात. राहून कल्पना विचारतेच, अर्जुन, अरे सायलीला दागिना आवडणार नाही यावर तर माझा अजिबात विश्वास बसत नाहीये हा. स्मिता म्हणते, नाही तर काय, सांग बरं त्या दुकानात नक्की काय झालं ते. मग पुन्हा एकदा अर्जुन सायलीला इशारा करतो. तेव्हा सायली म्हणते, नाही म्हणजे झालं असं, ॲक्च्युली आम्ही दागिनेच घ्यायला गेलो होतो, पण मला ना पारंपरिकच दागिने हवे होते आणि त्या दुकानामध्ये ना पारंपरिक दागिनाच नव्हता, म्हणून मग म्हटलं की काही नको घ्यायला. तेव्हा अर्जुन म्हणतो, बघा बघा, सांगितलं की नाही सायलीने. तेव्हा प्रताप म्हणतो, हो काही हरकत नाही अर्जुन, काही हरकत नाही. आता दिवाळीच्या पाडव्याला ना तू दसरा आणि दिवाळीचा एकत्र दागिना घेऊन टाका सायलीला. तेव्हा मग सगळेजण हसू लागतात. त्याचवेळी गुरुजी येतात आणि येऊ का मंडळी असं विचारतात. तेव्हा या या गुरुजी, या या असं सर्वजण म्हणतात. गुरुजी आल्याबरोबर सगळेजण उठतात. तेव्हा सुमन पुढे होते आणि म्हणते, गुरुजी बरं झालं तुम्ही वेळेवर आलात. अहो तुम्ही सांगितलेली ना सगळी तयारी केली आहे हा, एकदा बघून घेताय का? तेव्हा गुरुजी म्हणतात, हो बघून घेतो मी. तर सायली अर्जुनला इशारा करते की जरा बाजूला या. तेव्हा अर्जुन आता पाणी प्यायचं नाटक करतो आणि लगेचच डायनिंग टेबलजवळ जातो. सायली सुद्धा त्याच्यासोबतच असते आणि त्याला हळूच विचारते, तुम्हाला गाठोडं सापडलंय ना? अर्जुन म्हणतो, हो सापडलंय. मग सायली विचारते, काय आहे हो त्यामध्ये? तो म्हणतो की काही नाही, फार बघताच नाही आलं मला. तेव्हा सायली म्हणते, पण मला बघायचं आहे ना. अर्जुन म्हणतो, आत्ता या क्षणी बघायचं आहे? ती म्हणते की हो बघायचं आहे. मग दोघेही लगेच गाडीकडे जातात. दुसरीकडे प्रियाचा अक्षरशः संताप झालेला असतो, कारण आता तिचा एकही प्लॅन सक्सेस होत नसतो. उलट तिची आता सायली आणि प्रतिमाने चांगलीच धुलाई केलेली असते. ती आता अगदी रागाच्या भरातच म्हणत असते की प्रतिमा म्हणजे अर्ध्या मेंदूची बाई आणि तिची लाडकी लेक ती सायली माझ्या डोक्यावर बसल्या आहेत, आणि दुसरीकडे ते गाठोडं मला बाहेर फेकावं लागलं. एवढं मेहनत करून महिपतच्या घरात मी घुसले, ते गाठोडं चोरलं, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. असं म्हणून तिला ते प्रसंग आठवतात की कशाप्रकारे त्या जागी मी ते गाठोडं टाकलं होतं. आणि मग ती म्हणते, ते गाठोडं दुसऱ्या कुणाच्या हाती लागायच्या ऐवजी मला ते उचलायलाच हवं. पण आता किल्लेदार नाही तर ते सुभेदार सुद्धा माझ्यावर ऑच ठेवून असणार. कशी निघू मी या घरातनं, असा प्रश्न तिला पडलेला असतो. इकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही गाडीजवळ येतात खरं, पण अर्जुनच्या मनात ना वेगळीच भीती असते. तेव्हा तो भीती ती बोलून दाखवतो. सायली,
तुला खरंच लहानपणीच्या वस्तू बघायच्या आहेत का? कारण नंतर मग तुला काही त्रास व्हायला नको. सायली म्हणते, मी तुम्हाला म्हटले ना, मला माझ्या भीतीचा सामना करावा लागेल. मला नाही होणार काही त्रास आणि मी तो पूर्णपणे सहनसुद्धा करेन. मला बघायचंच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको मी नेहमी बघितलंय, लहानपणीच्या कनेक्टेड तू कोणतीही गोष्ट वस्तू पाहिली तर तुला नेहमी त्रासच होतो. पण आज तू ठरवलंय ना, तर मी तुला अजिबात अडवणार नाही. सायली म्हणते, ठीक आहे. आता आतमध्ये नवमीची पूजा असणार असते, त्यामुळे आता प्रतिमालाच वाईट वाटतं आणि ती प्रियाला बोलवण्यासाठी तिच्या रूमजवळ जाते. दार ठोठावते. ए तन्वी, दार उघड, दार उघड असं म्हणत असते. पण आतमध्ये प्रिया अगदी दातोट खात असते. ती आता रागातच म्हणते, ही कशाला आली आता इथे? मग प्रतिमा पुन्हा दुसऱ्यांदा आवाज देते की अगं पूजा सुरू करायची आहे, गुरुजी आले आहेत खाली, चल की. आणि हे बघ, मी तुला ना परत परत सांगणार नाही आहे, आता तुझी तूच खाली ये. म्हणून आता प्रतिमा ही लगेचच आपली खाली जाते. तेव्हा प्रिया आता तिच्याजवळ असणारी उशीच फेकून देते आणि ही बाई आता काय महाराणी असल्यासारखी मला ऑर्डर सोडणार का असं खूप रागात म्हणते. इकडे अर्जुन हा सायलीला आता ते गाठोडं देतं. सायली खूप एक्साइट असते की माझ्या लहानपणीच्या कोणत्या वस्तू या गाठोड्यामध्ये असतील. आता हसत असती ते गाठोडं उघडू लागते. तेव्हा ते गाठोड्याची गाठ सोडल्यानंतर आता सायली पहिल्यांदा त्यामध्ये एक लाल रंगाची टोपी बघते. पण तिला असं काही त्यामध्ये वाटत नाही की आठवत नाही. त्यानंतर एक छोटीशी बाहुली असते ना, ती सुद्धा ती बाहुली बघत असते. तेव्हा एक छोटासा फ्रॉक देखील असतो. सायली एक एक करून सगळ्या काही वस्तू बघत असते. अर्जुन आता त्यातलं एक व्हायलेट घेतो आणि विचारतो, सायली अगं तुझ्या गाठोड्यामध्ये व्हायलेट आणि ते सुद्धा रिकामं? अगं बाकी सगळं ठीक आहे, पण असं रिकामं व्हायलेट कुणाचं असतं? त्यानंतर आता लगेचच अर्जुन विचार करू लागतो की या सगळ्या वस्तू बघून सायलीला त्रासच कसा होत नाही. तर आता सायलीला या वस्तू किंवा गोष्टी बघून काळी मात्रही त्रास झालेला नसतो, म्हणून अर्जुनला जरा वेगळाच डाऊट येतो. त्यानंतर सगळ्या वस्तू वगैरे बघून सायली आणि अर्जुन दोघेही आता घरात येतात. घरात आल्यानंतर नागराज म्हणतो, दादा अजून अश्विन कसा आला नाही? पूजेसाठी त्याने यायला हवं ना? तेव्हा रविराज म्हणतो, हो त्याला तू फोन करून घे बरं, कारण तन्वीला घरामध्ये पूजा आहे याची जरीही किंमत नसेल ना, तरीही अश्विनने पूजेला असायला हवं. नागराज आता अश्विनला फोन करण्यासाठी मोबाईल हातातच घेतो आणि नंबर डायल करणार. तितक्यात अश्विन हा तेथे येतो. मग नागराज म्हणतो, आला का रे? अरे आत्ता मी तुलाच कॉल करत होतो, पूजा आहे ना घरात म्हणून. अश्विनची नजर ही सगळ्यांवर पडते आणि त्याला सगळ्यांना बघून असा खूप राग येतो. सगळेजण मात्र वेगळ्याच आशेने त्याच्याकडे बघत असतात. अश्विन सगळ्यांकडे जरा रागात बघतो आणि विचारतो, अच्छा म्हणजे यासाठी हे सगळे इथे आले आहेत का? तर कुणी काहीही बोलत नाही. सुमन म्हणते, अश्विन तू फ्रेश होऊन ये रे, पूजेला सुरुवात करायची आहे. मग आता वहिनी आणि भाऊजी तुम्ही सुद्धा पूजेला बसून घेता का असं सुमन म्हणते. त्यावेळी आता प्रतिमा सांगते की आपण एक काम करूया, अर्जुन आणि सायलीला यावर्षीच्या पूजेला बसूयात. तेव्हा अश्विन चालता चालता अचानकच थांबतो. तर तेथे असणाऱ्या सर्वांनाच आता प्रतिमाचा हा निर्णय पटतो की अर्जुन आणि सायली नक्कीच या पूजेसाठी बसतील. तर आता अश्विन लगेचच मागे येतो आणि सर्वांसमोरच म्हणतो, सॉरी या घरच्या पूजेला दादा आणि वहिनी का बसतील बरं? तेव्हा रविराज म्हणतो, कारण ते सुद्धा या घरचेच आहेत ना म्हणून. असं म्हणून रविराज अर्जुन सायलीला म्हणतो, घ्या रे बाळांनो तुम्ही पूजा करून घ्या आता. तेव्हा आता नागराज म्हणतो, दादा तन्वी नाही ना आली अजून खाली, पूजा करायची म्हटल्यानंतर सगळेजण एकत्र हवेतच ना. त्यानंतर सायली विचारते, प्रतिमा आत्या तुम्ही प्रियाला बोलवायला गेला होतात ना वर? प्रतिमा म्हणते, हो ग, पण तिने मला आतून ना काही उत्तरच नाही दिलं. तेव्हा मग रविराज रागातच विचारतो, प्रतिमा आता तिचा मूड चांगला होईपर्यंत आणि ती खाली येईपर्यंत तिची वाट बघत बसायची आहे का आता? कारण आता गुरुजी आले आहेत आणि सगळेजण ऑलरेडी खोळंबले आहेत इथे, याची काही किंमत आहे की नाही तिला? असं म्हणून आता रविराज जरा भडकतो. तर आता रविराज असं बोलल्यानंतर अश्विनला थोडा राग येतो, पण प्रियाची सुद्धा चूकच असते. तर इकडे प्रिया अजूनही ठोंब्यासारखी तेथेच तिच्या बेडरूममध्ये बसलेली असते.
तेव्हा रविराजला होणारा त्रास पाहून प्रताप म्हणतो, रविराज अरे जरा शांत हो, कारण तन्वीच्या वागण्याचा कोणताही आपण त्रास करून घ्यायचा नाही, हे ठरवलं आहे ना आता, मग कशाला उगीच चिडचिड करतो, त्रास करून घेतोस. आता उगीच वाद नको म्हणून सायली प्रतिमा आत्यांना म्हणते की तुम्ही पूजेला बसा, तोपर्यंत प्रियाला बोलवून आणते, बसा तुम्ही दोघे पूजेला. तेव्हा प्रतिमा ठीक आहे असं म्हणते. तेव्हा प्रतिमा म्हणते अहो चला आपण पूजेला बसूयात. रविराज आता पुढे जातो आणि मग दोघेही पूजेला बसतात. इकडे सायली प्रियाच्या रूमकडे जाते, दार ठोठावते आणि म्हणते प्रिया दार उघड, मला बोलायचं आहे तुझ्याशी. तेव्हा खूप चिडूनच आता प्रिया म्हणते मला ना तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे, समजलं. मग आता सायली म्हणते हे बघ प्रिया, मी तुझ्याशी जे काही बोलणार आहे ते खाली ऐकू जाऊ नये असं तुला वाटत असेल तर गुपचूप तू आता दार उघड बरं. तेव्हा प्रिया पुढे ते दार उघडते आणि म्हणते तुला जे बोलायचंय ते बोल, तुला जो तमाशा घालायचा आहे ना तो घाल, पण मी अजिबातच तुला घाबरत नाही, समजलं. तेव्हा सायली म्हणते हे बघ मला कोणताही तमाशा घालायचा नाहीये प्रिया, मी फक्त आणि फक्त तुला पूजेसाठी ना खाली बोलवायला आली आहे. तेव्हा उद्धटपणाने प्रिया म्हणते नाही येत जा, असं म्हणून मोठ्या तोऱ्यातच ती पुन्हा आतमध्ये जाऊन बसते. सायली सुद्धा मग तिच्या पाठोपाठ जाते आणि चिडूनच म्हणते काय ग हसत्या खेळात असं वागून तुला काय मिळतं ग, एवढी चांगली माणसं मिळाली आहेत तर गोडीने राहा की. तेव्हा प्रिया उगीच सायलीला त्रास देते आणि म्हणते असं कसं, अति गोड गोड वागायचं डिपार्टमेंट तर तुझ्याकडे आहे ना, अगं तुझ्याकडे कोणी बघितलं ना तरीही त्यांना डायबिटीस होईल, पण मला अजिबात असं खोटं नाही वागता येत. आता जा बरं तू खाली जा, प्रतिमा आत्या मी हे करू, रविराज काका मी हे करू, असं त्यांचं पुढे पुढे कर, त्यांच्याबरोबर गोड गोड बोल, जा आता तुझी ॲक्टिंग सुरू कर. सायली म्हणते हो मी तर जाणारच आहे. मग आता सायली म्हणते मी तर जाणारच आहे पण माझ्याबरोबर ना तुलासुद्धा घेऊन जाणार, असं म्हणून सायली प्रियाचा हात पकडते. प्रिया रागात म्हणते हात सोड हात सोड, असं म्हणून ती सायलीचा हातच झिडकारते आणि खूपच रागात म्हणते एकदा सांगितलंय ना नाही येणार म्हणून. इकडे मात्र आता पूजा सुरू झालेली असते. दुसरीकडे सायली अजूनही प्रियाला मनवतच असते, अगं तुझ्यासाठी जी माणसं थांबली आहेत ना त्यांच्याशी तू कधीही चांगलं वागलेली नाहीये आणि तुला ना ते त्यांच्या कुटुंबातलं मानतात, त्यामुळे तू पूजेला यावं अशी इच्छा आहे त्यांची. तेव्हा प्रिया रागातच म्हणते की तू वकील आहेस का त्यांची, त्यांच्यापैकी जर कुणाला वाटलं असतं तर ते आले असते ना माझ्याकडे, इकडे मला मनवायला मला बोलवायला, त्यांनी परक्या मुलीला का पाठवलं. तेव्हा सायली आता खूप रागात विचारते काय म्हणालीस तू, अगं प्रतिमा आत्या तुला बोलवायला आल्या होत्या हा, पण तू दारही उघडलं नाहीस आणि त्यांना काही उत्तर सुद्धा दिलं नाही, अगं स्वतःच्या आईची थोडी तरी किंमत ठेव, असं म्हणून सायली तिला अशी चांगलीच झापत असते. त्याचवेळी प्रिया मात्र सगळं कॅज्युअली घेते आणि टाळ्या वाजवत मोठ्यानेच म्हणते चला चला सायली मॅडमचं लेक्चर सुरू झालंय, पण मला अजिबात या लेक्चरला बसायचंच नाहीये. तेव्हा रागात सायली आता म्हणते कोणतंही लेक्चर द्यायचं नाहीये, पण मी तुला थेटच सांगतेय हा प्रिया, तू ना प्रतिमा आत्यांशी असं वागणं अगोदर बंद कर. तर बाहेर आता सर्वजण पूजेसाठी आता उभे राहिलेले असतात. सगळेजण आता मन लावून त्या पूजेमध्ये अगदी सहभागी होतात, परंतु प्रिया आणि सायली अजूनही आलेली नसते. तर दुसरीकडे सायली प्रियाला म्हणते अगं तुझं नशीब खूप चांगलं आहे म्हणून तुझे आईवडील तुझ्या जवळ आहेत आणि तू आता त्यांच्याशी असं वागतेस आणि त्यांना दूर लोटतेस का. तेव्हा प्रिया अति उद्धटपणानेच म्हणते मला पूजेला यायचं नव्हतं म्हणून मी दार उघडलं नाही, समजलं. त्यावरून तू मी आईला दूर लोटते वगैरे एवढं टोकाला जायची गरज नाही, समजलं. तेव्हा सायली थेटच तिला विचारते काय ग, मग तू जेव्हा त्यांच्या गोळ्या बदलल्या होत्या त्याचं काय, आणि परवा त्यांना गरम तव्यावर ढकलायला निघाली होती त्याचं काय. तेव्हा आता प्रियाला सुद्धा आठवतं की कशाप्रकारे मी प्रतिमाला तिथे गरम तव्यावर ढकलायला निघाले आणि ढकलणार तितक्यातच सायली तिथे आली आणि प्रतिमाला तिने वाचवलं आणि माझाच हात खूप भाजला. मग प्रियाची आता बोलतीच बंद होते. सायली म्हणते का करतीयस तू, का करतीयस, आहे का याचं उत्तर तुझ्याकडे, आणि मला माहिती आहे तू या सगळ्याची ना अगदी खोटीच उत्तरं देशील, पण मला आता सांगच प्रिया स्वतःच्या आईशी एवढं टोकाचं वागण्याची तुला काय गरज काय आहे आणि नक्की का वागतीयस तू असं ती आता विचारते. तेव्हा प्रिया ही आपली नजर दुसरीकडे करते, सायलीकडे पाठ करून उभी राहते.
मग तरीही प्रिया काहीच उत्तर देत नसते. तेव्हा सायली विचारते, काय झालं प्रिया, मला उत्तर हवंय. तू तुझ्या आईला का छळतीयेस ते अगोदर सांग. आणि नक्की कसला राग काढतीयेस ग तू त्यांच्यावर. तेव्हा आता प्रिया सुद्धा खूप चवताळते आणि रागातच म्हणते, मी ना तुझा राग काढतीये माझ्या आईवर, समजलं. अगं माझ्या आईला माझ्याकडून जे जे भोगावं लागतंय ना ते सगळं तुझ्यामुळे भोगावं लागतंय. तर दुसरीकडे पूजा संपन्न होते तेव्हा गुरुजी म्हणतात, चला आता पूजा तर संपन्न झाली आहे आणि आता आपण आरती करून घेऊयात. तेव्हा सर्वजण हो म्हणतात आणि पुन्हा एकदा दर्शन घेतात. तेव्हा सुमन काळजीनेच म्हणते, आता तन्वीने निदान आरतीच्या वेळी तरी यायला हवं ना, मी पटकन वर जाऊन बघून येऊ का. त्याच वेळी आता रविराज रागात म्हणतो, हो जा की, तिच्यासाठी ना तू पालखी किंवा मेना घेऊन जा किंवा फेर धरून नाचा तिच्या भोवती सगळेजण आणि नाचत नाचत तिला खाली घेऊन या, तिला हवं ते सगळं करा जा, असं खूप रागात असतो सुमनला म्हणतो. त्याच वेळी आता सगळेजण एकदम शांत होतात कारण रविराज खूप चिडलेला असतो प्रियावर आता, त्यामुळे कुणी काही बोलत नाही. पण अस्मिता म्हणते, रविराज काका नको ना रे चिडचिड करू. तेव्हा रविराज रागात म्हणतो, अस्मिता त्या मुलीने या घरामध्ये काय उच्छाद मांडलाय ना हे खरंच नाही माहीत अगं तुला. दुसरीकडे सायली विचारते, काय ग माझ्यामुळे का. तेव्हा प्रिया म्हणते, हो तुझ्यामुळे, कारण तुला खरं उत्तर हवंय ना. की ऐक मग, मला या गोष्टीचा त्रास होतो की माझी आई माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करते आणि माझी आई माझ्याशी जरा बरं वागायला काय आली आणि छान बोलायला काय आली की लगेच तू तिथे हजर असतेस. मग माझ्या आईचं सगळं लक्ष ना तुझ्याकडेच जातं. अरे माझ्या आईला मी मिठी मारायच्या ऐवजी तू तेथे येतेस आणि तू तिला मिठी मारतेस. आणि त्या दिवशी माझ्या आईचा मूड चांगला नव्हता म्हणून विचार केला की तिच्या आवडीची सोनचाफ्याची फुले घेऊन आले. तर काय तू तिच्यासाठी तेथे सोनचाफ्याची फुलं घेऊन सुद्धा ऑलरेडी हजर होतीस. मग मला सांग, या सगळ्याचा राग मी कोणावर काढणार, माझ्या आईवरच ना, असं प्रिया खूप रागात सायलीकडे बघून म्हणत असते. आणि अगं आज तू लुडबुड जर केली नसते ना तर माझे आणि माझ्या आईचे चांगले प्रेमाचे संबंध असते. तर दुसरीकडे अश्विन म्हणतो, काका अरे तिची तब्येत ठीक नाहीये म्हणून ती आली नसेल. रविराज रागात म्हणतो, अरे तू तिच्यावर आंधळा विश्वास ठेवणार असेल तर ठेवू शकतोस, पण मी नाही ठेवू शकत, समजलं अश्विन. असं म्हणून तो अश्विनलाही गप्प करतो, कारण तिच्या आईला कीव आली ना म्हणून ती पोरगी त्या घरामध्ये आहे, नाही तर मी सुद्धा तेच केलं असतं जे प्रताप आणि कल्पनाने केलं ना तेच. त्याच वेळी आता अर्जुन हा सिनियरला म्हणतो, शांत हो रे सिनियर, मम्मा आत्या आरती करून घ्या तुम्ही सगळेजण. तर आता सगळेजण आरतीची तयारी करत असतात. इकडे आता सायली विचारते, काय ग प्रिया, आईच्या प्रेमामध्ये कधी वाटेकरी येऊ शकतो का. अगं प्रतिमा त्या माझ्या आतेसासू आहेत फक्त, तरीही आईसारखी त्या माया करतात माझ्यावर. मग त्या आपल्या सख्ख्या मुलीवर प्रेम नाही का ग करणार आणि आईच्या प्रेमामध्ये असा वाटेकरी कसा येऊ शकतो. तेव्हा प्रिया रागात म्हणते, पण तू आली आहेस ना सायली, अगदी वाटेकरी म्हणून, आणि तू जर माझ्या आईपासून दूर राहिली तरच मी माझ्या आईवर भरभरून प्रेम करू शकेन, असं खोटं खोटं ती बोलते. तेव्हा भामट्या प्रियाचं हे बोलणं सायलीच्या मनाला आता खूपच लागतं, पण आता तिच्यावर विश्वास ठेवावा की नाही असंही सायलीला होत असतं. इकडे प्रतिमा आणि कल्पना या दोघींनीही आता आरती घेतलेली असते. सगळेजण आरतीमध्ये रमून गेलेले असतात, पण प्रियाच्या ह्या अशा वागण्यामुळे ना कुठे सगळ्यांच्या मनातच आता काहीतरी चलबिचल थोडी का होईना सुरू असते. इकडे आता सायली खूपच इमोशनल होती. तिला असं वाटतं मी उगीच प्रिया आणि प्रतिमा आत्याच्या मध्ये येते की काय. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती विचारते, तू खरं बोलतीयस का प्रिया. तेव्हा प्रिया म्हणते, हो मी 100% खरं बोलतीये, तू या घरात येणं ना बंद कर, मग बघ मी माझ्या आईवर किती प्रेम करते. इकडे सगळेजण आरती करत असतात तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच काळजी असते, ती अजिबात खुश नसते. तर इकडे सायली आता खूप इमोशनल झालेली असते. तिला पहिल्यापासूनचं आता सगळं आठवतं, ज्या प्रकारे ती प्रतिमाला भेटली होती आणि कशा प्रकारे ती सुभेदारांच्या घरात तिला घेऊन आली आणि सुभेदारांच्या घरात घेऊन आली तेव्हा प्रतिमाची अवस्था कशी होती, कंडिशन कशी होती, या सगळ्या परिस्थितीतून मी कशा प्रकारे प्रतिमाला बाहेर काढलं, सर्वांसोबत मिळून मिसळून वागायला लावलं आणि त्याचबरोबर ती फक्त आणि फक्त म्हणजे प्रतिमा आत्या माझ्यावरच विश्वास ठेवायची आणि अजूनही माझ्यावरच ठेवते. त्याचबरोबर आत्तापर्यंत माझ्यावर फक्त प्रतिमा आत्याने लेकीसारखी माया केली आहे आणि
त्या मायेपोटीच आमच्या दोघींचं एवढा छान बॉन्ड झालाय. आता कोणतीही गोष्ट शेअर करायची असो प्रतिमा माझ्याबरोबर शेअर करते. त्याचबरोबर प्रतिमा आत्यांना माझा आणि माझा त्यांना खूप धीर वाटतो. त्यानंतर प्रतिमाला आगीचा त्रास होतो. प्रिया त्याचाच आता धाक दाखवून कशा प्रकारे प्रतिमा आत्यांना त्रास देते हे सगळं तिला आता आठवत असतं आणि जबरदस्तीने कशा प्रकारे प्रतिमावर हक्क दाखवून मीच तुझी मुलगी आहे, मीच तुझी मुलगी आहे असं प्रिया सतत सांगत असते. पण प्रतिमाला अजिबात ती गोष्ट आवडत नसते आणि हे सगळं आठवून सायलीला खूप त्रास होत असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रिया ही रागातच प्रतिमाला म्हणते की तुझी पाठ राखीन सायली आता येणार नाहीये, कारण तुझा सासूरवास आता सुरू, अशी धमकीच आता प्रिया प्रतिमाला देते. तेवढ्यातच रविराज आता सायलीचा हात पकडून तिला घेऊन येतो आणि लगेचच प्रियासमोर उभं करतो. प्रतिमाला आता खूप म्हणजे खूप आनंद होतो की बरं झालं पुन्हा सायली आली. तर प्रियाच्या तळपायाची आगच मस्तकात जाते. त्यानंतर रविराज म्हणतो, सायली तू या घराचा उंबरठा ओलांडला आहेस ना, ती माझी लेक म्हणून, आणि हेच तुझं माहेर आहे आणि हे ज्यांना मान्य नाही त्यांनी खुशाल आता घराबाहेर पडावं, अशी अप्रत्यक्ष धमकी तो आता प्रियाला देतो. त्यामुळे प्रिया पूर्णपणे हादरून जाते. सायली अर्जुन खुश होतात तर प्रतिमालाही तेवढाच आनंद होतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.